की आता भरणेंकडेच हा भार येऊ शकतो अशी शंका व्यक्त केली जाते। मात्र कोकाटेंचा राजीनामा आता नक्की होऊ शकतो अशा शक्यता दिसत आहेत। दरम्यान माणिकराव कोकाटे प्री कॅबिनेटला सुद्धा गैरहजर राहिले। आज कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक होती आणि त्या ठिकाणी अजित पवारांनी सगळ्यांना बोलावलं होतं, मात्र त्या ठिकाणी कोकाटे उपस्थित झाले नाहीत। त्याच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केल्यावर सुद्धा त्यांचा फोन नॉट रिचेबल लागला। तेव्हा आता कोकाटे नेमके कुठे आहेत हे अजूनही कोणालाच कल्पना नाहीये। दरम्यान कोकाटेंची आमदारकी आणि त्यांचं मंत्रिपद रद्द करा अशी मागणी खुद्द अंजली दमानिया यांनी केलेली आहे। समाजसेविका अंजली दमानिया यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे। एकंदर फडणवीसांनी सुद्धा त्यांचं खातं कोणाकडे द्यायचं असा प्रश्न उपस्थित करून त्यांच्या राजीनाम्याची जाहीर मागणी केलेली आहे। तेव्हा आता अजितदादा काय निर्णय देत आहेत आणि निर्णयापेक्षा ते उत्तर काय देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे।